पाहत आहेत. पहिले 2 सामने आपण जरूर पाहायला मिळाले. चला बेस्ट ऑफ लक बोथ टीम. मॅच लावते सुरुवात. तुमच्या दोन्ही ऑफिशियल सज्ज आहेत. 2 पंच आपण पाहत आहेत. चांगली कामगिरी. चला बेस्ट ऑफ लक बोथ टीम. मॅच लावते सुरुवात. मॅच क्रमांक 3. आज 12 संघांना प्राधान्य दिलं गेलंय. मॅच क्रमांक 3. गोलंदाज गोलीमार्कवर पहिला बॉल सिद्धेश. हो हो, अगदी अप्रतिम चेंडू. सुरुवात चांगली केलाय सिद्धेश. पहिला बॉल अगदी सिंगल डॉट बॉल आला. सुरुवात चांगली पाहायला मिळाली सिद्धेशच्या माध्यमातून. कुणाल लेफ्ट हँड फलंदाज आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. एकदम बैल एकेरीने श्रीगणेशा केला जातोय. मागच्या 2 मॅच मध्ये एकही लेफ्ट हँड फलंदाज पाहायला मिळाला नव्हता, परंतु हा पहिला फलंदाज कुणाल लेफ्ट हँड फलंदाज आपण पाहत आहेत. 2 बॉलची समाप्ती. स्कोर करत सिंगल, 1 धाव. गोलंदाज पुढील बॉल सिद्धेश. समोर उमेश ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. इंटू द गॅप मध्ये चेंडू चाललाय सरळ सीमाच्या पार. चौकारांकरिता ऐकुलाई चषक चौकार. 4 धावा. तिसऱ्या बॉलवर चौकार जरूर पाहायला मिळाला. स्कोर करताबाद 5. टॅप करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव इथून परिपूर्ण केली गेलंय. सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड जमत 6 या अंकावर. षटक क्रमांक पहिलं सध्या मार्गस्थ आहे. पेन अँड टीम क्षेत्ररक्षण करताना त्याला 2 हात करतोय शार्बे 11 सरतोडे टीम. फलकर दबाय 6. सिंगल इथून परिपूर्ण केले गेले. या सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन 7 या अंकावर. अजून एक चेंडूचा खेळ शेष असेल. धावफलका दबाज 7 बिनबाद. चांगली सुरुवात झालंय. पेनन संघाकडे एक चौकार जरूर पाहायला मिळाला. उमेशच्या बॅट मधून उमेशचं वैयक्तिक 5 धावांचं योगदान. कुणाल 2 धावांचं योगदान. शेवटचा बॉल तिथे क्षेत्ररक्षक आहे मिडॉर मध्ये. 1 धाव मिळेल. एकेरीने षटक क्रमांक पहिली समाप्ती होते. स्कोर कार्ड दाबायत 8 बिनबाद. थँक्यू. वेलकम बॅक. सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. पहिल्या षटकाची समाप्ती झाली. स्कोर कार्ड दाबायत 8 बिनबाद. त्रिमूर्ती पेनन संघ प्रथम बॅटिंग करताना आपण पाहत आहात. आदर्श गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल. पहिला बॉल बॅक पुढे पंच करण्याचा प्रयत्न. इथून बॅटची एज जरूर लागलेला. उमेशला परतावा लागेल. पहिला धक्का. 8 या धावसंख्येवर पेनन या टीमला गॉन.
वेलकम बॅक. सर्वांचं सहर्ष स्वागत. पहिला ब्रेक तो जरूर दिलाय. आदर्श बॅटची एज जरूर लागली. विकेट किपरनं चांगलं काम परिपूर्ण केलं गेलं. 8 या धावसंख्येवर पहिला धक्का लागलाय त्रिमूर्ती पेनन या टीमला. विकास नवीन फलंदाज पाहायला मिळतोय. स्कोर कार्ड दाबायत 8. षटक क्रमांक 2 ला अगदी सुरुवात झाली. आदर्शच्या पहिल्या बॉलवर अगदी विकेट्स परिपूर्ण केला गेलाय. गोलंदाज पुढील बॉल. विकास हलक्या हाताने एक सन्मान दिला जातोय. सिंगल इथून कंप्लीट केले गेले. सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड 9 या अंकावर. 9 रन्स ऑन द स्कोर कार्ड. लॉस ऑफ 1 विकेट. सुंदर आयोजन नियोजन आपण पाहतात. सलगाचा पहिला दिवस आणि 12 संघांना प्राधान्य दिलं गेलंय. मॅच क्रमांक 3 आजच्या दिवसातला. एका बाजूने त्रिमूर्ती पेनन संघ, दुसऱ्या बाजूने शादवी 11 टीम आपण पाहतायत. कुणाल लेफ्ट हँड फलंदाज. फलका धावा 9. 1 गडी बाद. पुन्हा एकदा बॅटची एज. 1 बाउन्सने मात्र झेल टिपण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला. फलकर धावा 9. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. आदर्शचं कौतुक करावं लागेल. चांगल्या लाईनच्या लेंथने गोलंदाजी करतोय लेफ्ट हँड फलंदाज कुणाल. आजच्या दिवसातला पहिला लेफ्ट हँड फलंदाज पाहायला मिळाला मैदानावर या स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा आखोटप्पाचा चेंडू होता. इथून उडवण्याचा प्रयत्न करायला हवा होता. बॅटची एज जरूर लागली होती. इथून थांबवण्याचा प्रयत्न केला. आदर्शचं कौतुक करावं लागेल. चार बॉल मध्ये एक खर्च केलंय. चांगली गोलंदाजी आदर्श आपण पाहतायत. अगदी आदर्श गोलंदाजी पाहायला मिळाल्या आतापर्यंत. स्कोर कार्ड धावा आहेत 9. 1 गडी बाद. पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्या होत्या. पुढील बॉल समोर कुणाल. हो 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 चांगल्या लाईन लेंथनी गोलंदाजी पण पंच आमच्या दिशेने वळतायत. व्हाईट बॉल ऑफ स्टिकला अगदी सोडून जाणारा चेंडू. व्हाईट बॉल येतोय. तो फलकार धावा आहेत 10. 10 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 10 धावा फलकावर. षटक क्रमांक 2 सध्या मार्गस्थ आपण पाहतायत. पुन्हा एकदा ऑन साईडला करण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक पुढे सरसावत आहेत. सिंगल मिळेल आणि सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड 11 या अंकावर जाऊन विसावला गेलाय. षटक क्रमांक 2 आपण पाहतायत. शेवटचा बॉल असेल. शेखरजी केणी दर्शवतात. अंतिम चेंडू असेल. फलकार धावा आहेत 11. शेवटचा बॉल. हो 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 इथून चाकडे लावड अपील. पंच मात्र सहमत नाही आहेत. इथून षटक क्रमांक 2 ची झाली समाप्ती. स्कोर कार्ड धावा आहेत 11. 1 गडी बाद. आज सर्वांचं सहर्ष स्वागत असेल. 2 षटकाची समाप्ती. स्कोर कार्ड धावा आहेत 11. 1 गडी बाद. राहुल आला गोलंदाजी मार्कवर. बारा चेंडूची समाप्तीला स्कोर कार्ड 11 धावा आहेत 1 गडी बाद. गोलंदाज राहुल समोर कुणाल. डॉट बॉल येतोय. सुरुवात चांगली पाहायला मिळाली. अगदी ऑफसाईडला ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. थोडस सफल झाले होते फलंदाज कुणाल. डॉट बॉल येतोय. फलका धावा आहेत 11. प्रथम बॅटिंग करताना त्रिमूर्ती पेनन संघ आपण पाहत आहेत. उलटाच बॉल ऑन साईडला घेण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल. खराब क्षेत्ररक्षण बॅकअप साठी आल्यात. 1 धाव आणखीन म्हणजे 2 धावा परिपूर्ण होत आहेत.
दुहेरीच्या मतीने स्कोर कार्ड जाऊन पडला 13 या अंकावर. 13 धावा धाव फलकावर. षटक क्रमांक 3 ला अगदी सुरुवात झालंय. त्रिमूर्ती टीम थोडासा पिछाडीवर आहे, परंतु इथून संघाला सावरावा लागेल. चांगली एक फायटिंग स्कोर उभा करावा लागेल. अगदी समोरच्या दिशेने फोर्स केला गेलाय. हो हो हो, चांगला एफर्ट्स पाहायला मिळाले होते. स्वतःला झोकून दिलं होतं. अगदी कौतुक करावं लागेल. सिद्धेश इथे क्षेत्ररक्षक होते. 100% देण्याचा प्रयत्न सिद्धेशच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळाला. चांगला प्रयत्न केला होता. धावफलकर धावा आहेत 14 या अंकावर. खूप चांगला प्रयत्न केला होता. कौतुक करावं लागेल. अगदी चांगला प्रयत्न केला होता. स्कोर कार्ड धावा 14 रन्स ऑन द स्कोर कार्ड. फुल टॉस बॉल. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळालाय. डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली राहुल. त्याच्या आधी आदर्शने चांगली गोलंदाजी केली होती. त्याच पावलावर पाऊल ठेवून सध्या राहुल चांगली गोलंदाजी करतोय. स्कोर कार्ड धावा 14. एक गडी बाद. पुन्हा एकदा विकासला थोडस प्रेशर मध्ये ठेवण्याचं काम जरूर केलं गेलंय. राहुलचं कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळालंय. शेवटचा बॉल असेल. षटक क्रमांक 3. 14 धावा धाव फलकावर. शेवटचा बॉल यावेळेस उडवण्याचा प्रयत्न केला गेलाय. अगदी गगनभेदी फटका पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षक सुरेख झेल टिपला गेला. विकासच्या खेळला पूर्ण विराम लागताना 3 षटकाची समाप्ती. स्कोर कार्ड धावा 14. 2 गडी बाद. येणारे 6 बॉल सध्या 14 धावा धावफलकर आहेत. आणखीन 14 ते 15 धावा इथून या ओव्हर्स मध्ये जोडावे लागतील. प्रयत्न करावा लागेल. कुणाल लेफ्ट हँड फलंदाज. शेवटचं षटक. ओहो, नो बॉलचा इशारा पंच दर्शवत आहेत. आता फ्री हिटचा बॉल असेल. एकंदरीत संधी असेल कुणालला. धावफलकर धावा आहेत 15 या अंकावर. फ्री हिटचा बॉल असेल. फ्री हिटचा बॉल असेल. येणारे 6 चेंडू. स्कोर कार्ड धावा 15. इथून कुणाल फ्री हिट वर मोठा हवाई सफर करेल का? फ्री हिटच्या बॉलवर केलाय प्रहार. फुलटोल वसूल षटकारांकरिता. चला मॅच बॉल येतोय.
अजून येणारे 5 चेंडू आहेत. स्कोर कार्ड 21-21. एका बॉलवर अगदी 7 धावा खर्च केल्या गेल्या. तुषार आपण पाहतात कॉलोनी मार्कवर येणारे अजूनही 5 चेंडू. पुढील बॉल एकदम वेल एकेरीने समाधान व्यक्त करतात दोन्ही फलंदाज. स्कोर कार्ड धावा 22 रन 22 अंकावर. येणारे 4 चेंडू. अनिल नवीन फलंदाज. 4 मध्ये आणखीन 10 प्लस करण्याचा प्रयत्न आणखीन करावा लागेल. शेवटचे 4 बॉल आहेत. पुन्हा एकदा लेफ्ट हँड फलंदाज अनिल. दोन्ही लेफ्ट हँड फलंदाज आपण पाहतात. पुढील बॉल फुल टच बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न एकदा परिपूर्ण केली जाईल. क्षेत्ररक्षक पुढे सरसावत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय परंतु इथून धावबाच्या स्वरूपात फलंदाजाला परतावा लागेल. एक धाव कंप्लीट म्हणजे 23 धावा 3 गडी बाद. चेंडू असतील. धाव फलकात 24-24. एखादा चौकार षटकार पाहायला मिळेल का? तीस आपण पाहतायत फुल टॉस बॉल समोरच्या दिशेने. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण. लगॉपचा क्षेत्ररक्षक पुढे आलाय आणि 2 धावा कंप्लीट झाल्यात. दुहेरी स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. पंचांचा कॉल असेल एकंदरीत वाद आहे की नाही चेक केलं जाईल. चला नेक्स्ट मॅच दोन्ही टीम कॅप्टन आपण रेडी राहायचं आहे. वाघोबा वॉरियर्स राजनपाडा आणि सिद्धिविनायक कांद्रेबोरे दोघांनी रिपोर्टिंग करा आणि टॉस साठी आपण यायचं आहे. चला नॉट आउट आहे. स्कोर कार्ड 26 अंकावर. शेवटचा बॉल असेल. एखादा चौकार येईल का या शेवटच्या बॉलवर? फलकार धावा 26-26. ड्राईव्ह केला गेला इंटू द गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. 2 धावा परिपूर्ण होत आहेत. आणि इथून 2 धावा कंप्लीट असतील. 28 रन्स 29 लक्ष असेल विजयाकरिता. चला दोन्ही कॅप्टन टॉस साठी या. सिद्धिविनायक कांद्रेबोरे आणि राजनपाडा टीम. चला बोथ कॅप्टन टॉस साठी या. सिद्धिविनायक कांद्रेबोरे आणि त्याच्या विपक्ष असेल राजनपाडा.
चला राजन पाटा टीम कॅप्टन टॉस साठी या. दुसऱ्या बाजूने सिद्धिविनायक कांद्रेपरे टीम. 29 चा टार्गेट असेल या मॅच मध्ये. चला बेस्ट ऑफ लक बोर्ड टीम मॅच लावतोय सुरुवात. चला सिद्धिविनायक कॅप्टन आपण टॉस साठी या. चला टॉस केला जातोय दोन संघामध्ये. राजनपाडा टीम कॉल केलाय. सिद्धिविनायक टीम जिंकल्यात. पॅकर विशाल इन ऍक्शन मध्ये असेल. चला बेस्ट ऑफ लक बोर्ड टीम मॅच लावतोय सुरुवात. शार्बी 11 29 धावांचं लक्ष असेल 24 चेंडू मध्ये. पिपिन आणि आदर्श ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. 24 चेंडू 29 चं लक्ष असेल. अजित गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल. चला बेस्ट ऑफ लक बोर्ड टीम मॅच लावतोय सुरुवात. बिपिन आणि आदर्श ही जोडी आपण पाहतायत. अजित गोलंदाजी मार्कवर 24 चेंडू 29 चं लक्ष असेल विजयाकरिता. बेस्ट ऑफ लक बोर्ड टीम. पहिले षटक पॉवर प्लेचं आपण पाहतायत. हो यावेळेस छेडछाडणी करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. चेंडूबाईचा संपर्क नाही आहे. निर्धावने चांगली सुरुवात पाहायला मिळालंय. एकेरीने विजयश्री प्राप्त करू शकतात. सिंगल डबलने हा विजयश्री प्राप्त करू शकतात. कारण 24 बॉल मध्ये 29 चं लक्ष विजयाकरिता. पहिल्या मॅच मध्ये 42 चं लक्ष होतं. मागच्या मॅच मध्ये 30 चं लक्ष होतं. इथून 29 चं लक्ष ठेवलं गेलंय. टॅप करण्याचा प्रयत्न केला. इंटू द गॅप मध्ये क्षेत्ररक्षक पुढे सरसावतायत. एक धाव मिळेल. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा अगदी सहज परिपूर्ण होत आहेत. दुहेरीने सही गणेशा होतोय शार्बी 11 या टीमच्या. धावफलका धावा आहेत 2. पहिला बॉल डॉट आला. त्यानंतर दुसरा चेंडूवर 2 धावा अंकित केल्या गेल्यात. 29 हो पुन्हा एकदा चांगल्या रीतीने चेंडू हाताळला जातोय. अजित गोलंदाज आपण पाहतायत. विकेट्स घ्याव्या लागतील. कारण धावसंख्या आपण पाहिली तर थोडासा लो स्कोरच्या दिशेने जरूर पाहायला मिळालाय. कारण पहिल्या मॅच मध्ये 42 चं लक्ष होतं. दुसऱ्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर अगदी 30 धावांचं लक्ष 3 षटकामध्ये परिपूर्ण केला वाढीव बी संघाने. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल. डॉट बॉल येतोय. कारण धावसंख्या कमी आहे. 4 बॉल मध्ये आतापर्यंत 2 धावा खर्च केल्या. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. अजित गोलंदाज आपण पाहतायत. पुढील बॉल धावफलका धावा 2. बॅटची एज जरूर लागलाय. इथून विकेट क्रमांक 1. इथून आदर्शला परतावा लागेल. पहिला धक्का लागतोय. आदर्शला मात्र परतावा लागलाय. 5 चेंडू मध्ये आतापर्यंत स्कोर कार्ड धावा आहेत फक्त 2. एक धक्का जरूर लागलाय. धीरज आलाय नवीन फलंदाज. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. अजितचं कौतुक करावं लागेल. चांगल्या लेंथने गोलंदाजी पाहायला मिळाली. 5 चेंडू मागे फक्त 2 धावा.
मागच्या 2 बॉलवर थोडासा स्ट्रगल करत होता आदर्श. शेवटचा बॉल असेल. धावफलकर धावा आहेत 2-5 चेंडूच्या अगदी समाप्त अखेर. नेक्स्ट मॅच सिद्धविनायक त्याच्या विपक्ष रांजणपाडा टीम. शेवटचा बॉल. नवीन फलंदाज धीरज. पुन्हा एकदा बॅटची जरूर लागली गेले तिथे क्षेत्ररक्षक थर्ड मॅन मध्ये चेंडू निघून जाईल. सीमा पार चौकारांकरिता पहिल्या षटकाची समाप्ती. स्कोर कार्ड धावा आहेत 6. 1 गडी बाद. मधनं धावफलकर धावा 6. 1 गडी बाद. 18 बॉल आहेत. 23 समोर लक्ष असेल. सुहास गोलंदाजी मार्कवर. ओहो पहिला बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न. डॉट बॉलने सुरुवात होतोय. बिपिन आपण पाहत आहेत. धावफलकर धावा 6. 1 गडी बाद. 29चा पाठलाग. चांगले आकर्षक ट्रॉफीज आपण पाहत आहेत. ब्लॅकबर्ड कंस्ट्रक्शनचे प्रोप्रायटर बिपिनजी पाटील यांच्या माध्यमातून सौजन्य केल्या गेल्यात. यावेळेस पंचाकडे लाऊड अपील. यस फिंगर इज गॉन. अंपायर नाऊ. काही आवश्यकता नव्हती. मागच्या दोन्ही बॉलवर तोच प्रयत्न केला होता. इथून वेस्टर्नचा वेध घेण्याचा प्रयत्न केला होता आणि एलबीडब्ल्यूच्या माध्यमातून फलंदाज तंबूच्या आसऱ्याला गॉन. दोन धक्के जरूर लागले 6 या धावसंख्येवर. सिद्धेश आलाय. ज्याने एक चांगला झेल टिपण्याचा प्रयत्न केला होता. स्वतःला झोकून दिलं होतं. धावफलकर धावा 6. 29चा पाठला केला जातोय. बिपिन पहिल्या दोन्ही बॉलवर रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला गेला. एलबीडब्ल्यूच्या माध्यमातून फलंदाजानं परतावं लागलंय. 2 धक्के लागल्यात शार्वी या टीमला. शार्वी 11 चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. इथून विकेट क्रमांक 3 आपण पाहतात. सिद्धेशलाही परतावा लागलाय. 3रा धक्का. 6 या धावसंख्येवर गॉन. तुम्ही रेडी ठेवा. चला धावफलकर धावा 6. चला एक फलंदाज आपण रेडी ठेवा. लक्षात ठेवा अनिलदा आपल्याला
वादविवाद होत आहेत. पुढील बॉल. हो वेगवान चेंडू, क्या बात आहे. सुहास, अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळालंय. संदेश नवीन फलंदाज बनायच्या आतमध्ये आलाय. धावफलका दाबायत 6. सुहासचं कौतुक करावं लागेल. चांगल्या लाईन त्यात नेनते गोलंदाजी करतोय. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय पेनन संघाकडून. यावेळेस एक स्टायलिश फटका पाहायला मिळालाय. फटका फसला गेलाय. सुंदर झेल परिपूर्ण केला गेलाय. विकेट क्रमांक 4, 6 या धावसंख्येवर. लागेल. चांगली गोलंदाजी करतायत. चांगलं क्षेत्ररक्षण पेनन टीम कडून. जरी धावसंख्या आमच्याकडे कमी आहे तरी चांगलं क्षेत्ररक्षण अगदी पाहायला मिळालंय. चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. एकही धाव खर्च केली नाहीये. सुहास आपण पाहत आहेत. 5 बॉल मध्ये एकही धाव खर्च केली नाहीये. शेवटचा चेंडू असेल. इथून मेडन ओव्हर पाहायला मिळेल का विकेट, पण तो एक धाव इथून कंप्लीट केली जात आहे. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जाणार नाहीये. फक्त एक धाव खर्च केली. अगदी एक यशस्वी गोलंदाजी पाहायला मिळाली. सुहासच्या माध्यमातून 2 विकेट आणि 1 धाव फक्त खर्च केली गेली. एक रनआउटचा विकेट पाहायला मिळाला. अगदी 7 धावा स्कोर कार्डवर 2 षटकाच्या समाप्तीखेर. येणारे 12 बॉल 22 ची आवश्यकता. 12 चेंडू आहेत. 22 ची आवश्यकता आहे. पहिल्या षटकामध्ये 6 आल्या होत्या. मागच्या ओव्हर्स मध्ये फक्त 1 धाव खर्च केली सुहासने. बारा चेंडू आहेत. 22 ची आवश्यकता असेल विजयाकरिता. पहिल्या 2 षटकामध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. अजित आणि सुहास. सूरज आला गोलंदाजी मार्कवर. 12 चेंडू 22 ची आवश्यकता. टॉस बॉल होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न एकदा मिळेल. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं पेनन संघाकडून. जरी टोटल कमी असली तरी चांगलं पॅटर्न रंगील यात मात्र काही शंका नाहीये. ज्याप्रमाणे गोलंदाजी केलंय कौतुक करावं लागेल. पहिल्या बॉलवर सिंगल परिपूर्ण केलंय. स्कोर कार्ड दबायत 8. 29 चा पाठलाग. 11 बॉल 21 ची गरज असेल. सूरज पुढील बॉल. यावेळेस हवाई सफर करण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक. फटका फसला गेलाय. सुंदर झेल परिपूर्ण केला गेलाय आणि 5वा धक्का लागलाय. तो 8 या धावसंख्येवर गॉन. वुमेन्स IPL केतन 1 षटकारांसाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज. लगातार 3 500 रुपयाचा कॅश प्राइज लहू जाधव यांच्या माध्यमातून आपण पाहत आहेत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली पेनन संघाकडून. टॉस बॉल. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. पुन्हा एकदा धावचीची संधी होती. एक धाव मिळेल. धाव फलकावर धावा आहेत 9 रन्स ऑन द स्कोर कार्ड. अजूनही 20 ची गरज असेल. 9 धावा धावफलकार आहेत. चांगला लाईन त्यात लेंथने गोलंदाजी पाहायला मिळालंय. 9 चेंडू आहेत. 9 मध्ये 20 ची गरज. हो चांगल्या लाईन त्यात लेंथने गोलंदाजी. चेंडू पडल्यानंतर आतमध्ये येतोय. डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. 8 चेंडू 20 चं इक्वेशन. 8 मध्ये 20 चं इक्वेशन.
29 धावांचं टार्गेट असं वाटत होतं 3 षटकामध्ये मॅच फिनिश करतील, परंतु सुरुवात काही 6 धावा फक्त खर्च केल्या त्या पहिल्या षटकामध्ये. त्यांचं दुसरं षटक इथून पाहायला मिळालं, अगदी चांगल्या रीतीने हाताळलं गेलं. 1 धाव खर्च केली, शेवटच्या मोमेंटला मात्र रोखलं गेलंय. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न, 1 धाव जरूर संघासाठी वाचवलंय आणि या तिहेरीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 12 या अंकावर. 12 धावा धावफलकावर. 17ची अजूनही गरज असेल. या चेंडूवर एखादा चौकार षटकार पाहायला मिळेल का केतनच्या बॅटमधनं. धावफलकार धावाचा सध्या 12, 29चा टार्गेट म्हणजे 7 चेंडू, 17ची आवश्यकता. हो हो हो, डॉट बॉल. प्रयत्न चांगला केला होता, चेंडू बाईचा संपर्क नाहीये. आता चेंडू आहे तुमच्याकडे 6 आणि बनवायच्या 17. चला पाण्याची व्यवस्था करा मैदानाच्या आतमध्ये. बारा धावा झाल्यात आणि आता येणारे 6 बॉल, 17ची गरज. सहा बॉल आहेत, 17ची गरज असेल. पहिल्या 3 षटकामध्ये धावा आल्या नाहीयेत, फक्त 12 धावा धावफलकावर. 6 बॉल मध्ये 17ची आवश्यकता असेल. इथून 2 हवाई सफर करावे लागतील. या षटकामध्ये प्रहार करावा लागेल शार्वी 11 टीमला. त्रिमूर्ती पेननने चांगली गोलंदाजी केलंय. या षटकामध्ये 5 धावा आल्या. आता 6 बॉल आहेत, 6 मध्ये 17ची गरज. राहुल समोर आहे. आता पहिल्या बॉल पासून सुरुवात करावी लागेल, कारण 6 मध्ये 17चं समोर लक्ष. 18 बॉल मध्ये फक्त 12 धावा स्कोर कार्डवर. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम अगदी रेडी आहेत. राजनपाडा टीम आणि दुसऱ्या बाजूने कांद्रेबोरी टीम. सिद्धिविनायक. पहिला बॉल अगदी निर्जन स्थळी जाईल. चांगला प्रयत्न जरूर केला होता, चेंडू पण अगदी पोचले होते. दुहेरी स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 14 या अंकावर. 5 चेंडू 15ची गरज. 5 बॉल 15ची आवश्यकता. 2 हवाई सफर खूप नितांत गरजेचे असतील. इथून धावबाच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल. चला नेक्स्ट फलंदाज. आता 4 बॉल आहेत, 4 मध्ये 15ची आवश्यकता. स्कोर कार्ड धावा 14. यश नवीन फलंदाज बनाच्या आतमध्ये दाखल होतोय. 4 बॉल मध्ये 15ची गरज असेल. पुढील बॉल. यावेळेस पूल करण्याचा प्रयत्न, फटका फसला गेलाय. क्षेत्ररक्षक झेल खाली. सुंदर झेल परिपूर्ण केला गेलाय. आता बॅकफुटला जातोय तो शार्वी 11 टीम. तीन बॉल आहेत, 14ची गरज. 15ची गरज अजून 3 चेंडू मध्ये. बॅकफुटला जाताना आपण पाहतायत. काही जबरदस्त अगदी धावा सेव्ह केल्या गेल्या. त्रिमूर्ती पेनन संघाचं कौतुक करावं लागेल. 24 बॉल मध्ये 29चं लक्ष असताना चांगल्या लाईनने गोलंदाजी केली. स्कोर कार्ड धावा 15. 2 बॉल मध्ये 14ची गरज. आता बघता औपचारिकता असेल या मॅचची.
त्रिमूर्तीने काही जबरदस्त कामगिरी केली. अप्रतिम, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक बॉल 14ची गरज. डॉट बॉल इथून विजयश्री प्राप्त केलाय त्रिमूर्ती पेनंट टीम. वेल प्लेड असेल अँड हार्ड लक असेल शार्वी 11 सरतोडी टीम. चला नेक्स्ट मॅच लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या.